सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा आहे या स्टोरीचे 70 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आजही राणी स्वतः होऊन रोहितपासून दूर झोपली. दोघांच्या मदतीनं स्वतः उशा ठेवल्या आणि मग सकाळ झाली आणि राहुल जानकीला हाक मारत होता, आई 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 लवकर ये ना. पण जानकी काही केलं येतच नव्हती. आणि मल्हारराव म्हणाले, जानकी अगं राहुल हाक मारतोय तुला, जा ना. आणि जानकी हसली आणि म्हणाली, आता मी मुद्दाम देवपूजेला बसणार आहे. आता त्याची बायको आहे ना त्याच्याकडे, मग त्यानं तिला काम सांगावं, म्हणून मी आता त्याच्या मदतीला जाणार नाही. आणि असं केलं तरच सपनाला त्याची कामं करण्याची संधी मिळेल आणि पुन्हा ते एकमेकांच्या जवळ येतील. असं म्हणून जानकी मुद्दाम देवासमोर हात जोडून बसली. इतक्यात राहुल तिच्याकडे शर्ट घेऊन आला आणि म्हणाला, आई या शर्टाचं बटन जोडून दे ना. तसे मल्हारराव तोंडावर बोट ठेवून म्हणाले, ती पूजेला बसली आहे, बोलू नकोस. आणि राहुल नाराज झाला आणि म्हणाला, अरे यार आता काय करू, उशीरसुद्धा झाला आहे, दुसरा कोणताच शर्ट प्रेस केलेला नाही. आई तुला काय लक्ष ठेवायला होतं माझ्या कपाटाकडे, आता काय करू. असं म्हणून तो रोहितकडे एखादा शर्ट भेटतोय का ते बघायला गेला. इतक्यात त्याला सपना आडवी आली आणि म्हणाली, काय झालं राहुल, तुम्ही आईंना का हाक मारत होता, तुम्हाला काही हवंय का. आणि राहुलनं तिच्याकडे बघितलं आणि दुर्लक्ष करत रागात म्हणाला, तुला काय करायचं आहे, तू बाजूला हो. असं म्हणून तिला बगल देऊन निघाला. इतक्यात सपनानं पुन्हा त्याला अडवला आणि त्याच्या हातातला शर्ट बघून म्हणाली, तुम्हाला बटन जोडून हवंय का, द्या मी लगेच करून देते. तसं राहुलनं हात मागे घेतला आणि रागात म्हणाला, नको, काही गरज नाही, माझी कामं मी स्वतः करू शकतो. आणि तुला सांगितलं माझ्यापासून दूर राहायचं तर दूर राहायचं, उगीच पुढे पुढे करू नकोस, अशानं मी तुला माफ करणार नाही. आणि सपना हसून म्हणाली, नाही हा राहुल, तुम्ही मला माफ केलेलं आहे. आणि राहुल चकित होऊन तिच्याकडे बघत म्हणाला, मी कधी तुला माफ केलं. सपना म्हणाली, मी तुम्हाला घटस्फोट दिला आणि तुम्ही मला माफ केलं, हो की नाही. खोटं बोलू नका, कारण सूर्यवंशी कधीच खोटं बोलत नाहीत आणि त्यांचा शब्द परत घेत नाहीत. आणि राहुल आता गप्प बसला आणि उगीचच इकडे तिकडे बघायला लागला. त्याला आता समोर उभा असलेल्या सपनाकडे बघायचं सुद्धा नव्हतं. आणि सपना म्हणाली, मान्य आहे आता आपण नवरा बायको नाही, पण मित्र म्हणून नवीन सुरुवात करू शकतो ना, द्या ना मी बटन लावून देते. आणि राहुल तरीही म्हणाला, नाही, मला तुझ्याशी मैत्रीसुद्धा करायची नाही, कारण तू मला माझ्या आयुष्यात कोणत्याच नात्यातून आलेली आवडणार नाही. तू इथे फक्त काही दिवसांसाठी आहेस, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून तो रोहितकडे गेला आणि सपना त्या शर्टला बटन लावेल म्हणून तो शर्ट स्वतः सोबतच घेऊन गेला. आणि आता सपना त्याच्या रूममध्ये गेली आणि एक दुसरा शर्ट घेतला आणि त्याला इस्त्री केला आणि त्याच्याच बेडवर व्यवस्थित घडी घालून ठेवला. त्याच्या ब्लँकेटची सुद्धा घडी घातली आणि निघून गेली. त्याच्या उशासुद्धा व्यवस्थित ठेवल्या आणि गुपचूप गेली. आणि आता इकडे रोहित आणि राणीची रूम अजूनही बंदच होती आणि राहुल कोड्यात पडला, यांना झोपेतून उठवावं की नको. रोहित आणि राणी अजूनही झोपले असतील का. हल्ली त्यांना उठायला उशीर होतो, याचा अर्थ दोघांचं मनोमिलन झालं आहे असं राहुलला वाटलं. आणि तो रोहितच्या रूम बाहेर घुटमळत राहिला. इतक्यात रोहित तयार होऊन बाहेर आला आणि म्हणाला, दादा काय झालं. आणि राहुल म्हणाला, अरे तुझ्याकडे एखादा शर्ट आहे का, मला दे ना, माझा एकही शर्ट प्रेस केलेला नाही यार, जो आहे त्याला बटन नाही. आणि आई बसली देवपूजेला, मी काय करू. आणि रोहितने स्वतःच्या शर्टकडे बघितलं, म्हणाला, अरे यार दादा सॉरी, अरे आज सॅटरडे आहे ना आणि सगळे शर्ट संपले, हा शेवटचा होता तोच घातलाय. राहुल म्हणाला, माझंही तसंच झालं आहे, एवढा एकच शिल्लक होता आणि त्यालाही बटन नाही. एनिवे चल बघतो, मीच बटन लावतो, बघू जमतंय का. असं म्हणून राहुल त्याच्या रूममध्ये गेला आणि त्यानं बघितलं तर सगळी रूम आवरलेली होती आणि तिथं इस्त्री करून ठेवलेला शर्टही दिसला. आणि त्यानं विचार केला की हे काय, हा शर्ट इथे कसा आला, मग अशी तर नव्हता. आणि नक्कीच
सपनानं हे केलं हे त्याच्या लक्षात आलं. तरीही आता त्याला तो शर्ट घ्यायचाच नव्हता. त्यानं सरळ कपाटातून सुईदोरा घेतला आणि बटन लावण्याचा प्रयत्न केला. पण झालं, बटन हातातून निसटलं आणि ते बेड खाली जाऊन पडलं. आणि आता ते कधी काढत बसू म्हणून तो वैतागला. तरीही ते काढावंच म्हणून तो खाली वाकला, पण त्याला ते दिसेना. आणि आता राहुलनं शेवटी तो नाद सोडूनच दिला आणि सपनानं प्रेस केलेला शर्ट घेतला आणि घातला आणि डायनिंग टेबलवर आला. मग सगळेच डायनिंग टेबलवर बसले सकाळच्या नाश्त्यासाठी. आणि तो शर्ट घातलेला बघून सपना गालात हसली. आणि जानकी हसून मुद्दाम म्हणाली, का रे राहुल, तू खूप हाका मारत होता, काही हवं होतं का? आणि राहुल म्हणाला, काही नाही, आणि उद्या संडे आहे तर माझे एक्स्ट्रा शर्ट प्रेस करून ठेव असं सांग लॉन्ड्रीवाल्याला. आणि जानकी म्हणाली, अच्छा, शर्ट नव्हता का, म्हणून तू मला हाक मारत होता का? आणि मग आता अंगावर घातलाय तो कुठून आला? आणि राहुल काहीच न बोलता गुपचूप खायला लागला. आणि मग जानकी मनातच हसली, कारण ते बटन तिनंच तोडून ठेवलं होतं. आणि जानकी म्हणाली, राहुल, उद्या संडे आहे, उद्या काहीच काम काढू नकोस. उद्या तू सपनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार आहेस चेकअपसाठी. आता डॉक्टरांचे सल्ले तर घ्यायला हवेत. आणि राहुल म्हणाला, आई, मला वेळ नाही या सगळ्या गोष्टींसाठी, तुझी तू जा. आणि जानकी म्हणाली, राहुल, तिच्यासाठी नको जाऊस, तू तुझ्या मुलासाठी जाणार आहेस, लक्षात ठेव. ते मूल तुझं आहे हे तरी मान्य आहे ना तुला? आणि राहुल गप्प बसला. मग रोहित हसून म्हणाला, आई, अगं असं काय विचारतेस? दादा नक्की जाईल उद्या हॉस्पिटलमध्ये वहिनीसोबत. हो ना दादा? दादा जसा चांगला मुलगा आहे आणि एक सक्सेसफुल उद्योगपती आहे, तसाच तो चांगला नवरासुद्धा आहे. आणि असं रोहित म्हणणार इतक्यात राहुलनं रोहितकडे रागात बघितलं. आणि रोहित हळूहळू आवाजात म्हणाला, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की दादा एक चांगला बाबा आहे हे सिद्ध करेल, नवरा नाही. नवरा म्हणायला नकोच. हो ना दादा? तसे सगळे हसायला लागले. आणि राहुल त्याच्याकडे चिडून बघत म्हणाला, तुझं झालं असेल तर बाहेर ये, खूप फाईल वाट बघतात तुझ्या, आणि कॉलेजनंतर थेट ऑफिसला यायचं, इकडे तिकडे गेला तर याद राख, असं म्हणून राहुल निघून गेला. आणि मग मल्हारराव रोहितला म्हणाले, रोहित, आता तुमची गुड न्यूज कधी देणार? तशी राणी गप्पच झाली. आणि रोहित हसून म्हणाला, बाबा, लवकरच देतो की, आणि मी स्वतः राणीसोबत सगळीकडे जाणार, बघाच तुम्ही. तशी जानकी रोहितकडे टक लावून बघायला लागली, आणि सपनासुद्धा, कारण दोघींनाही माहीत होतं की रोहित थाप मारत आहे, कारण राणीचा चेहरा सगळं सांगत होता की त्यांच्यात अजून काहीच नाही. पण त्या काहीच बोलत नव्हत्या, कारण सतत या गोष्टीबद्दल एखाद्याला प्रेशराईज करणं बरोबर नसतं. या गोष्टी मनातून घडणं गरजेचं असतं, त्यामुळे प्रेम होण्याऐवजी वेगळाच परिणाम होऊ शकतो. म्हणून त्या काही बोलत नव्हत्या. शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाचा वेळ द्यावाच लागतो, हे घरच्यांनासुद्धा कळत होतं. आणि रोहितसारखा वज्रासारखा कठीण असणारा माणूस इतक्या लवकर पाघळणं तर कधीच शक्य नाही, हे सगळ्यांना माहीत होतं. पण तरीही त्यानं राणीला सोडून दे किंवा नाहीतर स्वीकार अशी भीती घालून थोडा ताळ्यावर आणल्यासारखं ते करत होते. आणि त्याला राणीची गरज आहे की नाही निदान हे तरी कळत होतं. पण तो म्हणाला, मी स्वीकारतो, पण राणीला सोडायला तर तयार नाही. याचा अर्थ त्याला हळूहळू राणीची गरज भासत आहे असं वाटतंय घरच्यांना. ज्या रोहितला मुलींचा वारासुद्धा चालत नव्हता, शेवटी तो राणीला बेडरूममध्ये जागा देऊन ॲक्सेप्ट करतोय, हेच खूप मोठं. आणि रोहितला उगीचच वाटायचं की मी घरच्यांना फसवतोय, पण नाही, तसं अजिबात नव्हतं. कारण रोहित जितका हुशार होता त्याच्यापेक्षा जास्त हुशार त्या घरात होती माणसं. मग आता रोहित आणि राणीसुद्धा कॉलेजमध्ये गेले. उद्या संडे होता आणि परवा सोमवार व्हॅलेंटाईन डे होता. आणि मेघना रोहित तिकडून येत होता हे बघितलं आणि मुद्दाम त्याला जाऊन धडकली. रोहितनं पुन्हा तिला सावरली मिठीत, आणि राणीनं ते बघितलं आणि ती चिडून निघून गेली. मग रोहितनं मेघनाला व्यवस्थित उभा केली आणि मेघना म्हणाली, सॉरी. आणि रोहित सर, तुम्ही सोमवारी कॉलेजमध्ये आहात ना? रोहित म्हणाला, हो असणार का, काही काम आहे का? आणि मेघना खुश होत म्हणाली, काहीच नाही, असंच विचारलं, आणि हसून निघून गेली. आणि व्हॅलेंटाईन डेची तयारी जोरात करायला लागली. आणि मी त्यांना प्रपोज करणार, तेही अशा प्रकारे की ते मला नाही म्हटलेच नाही पाहिजेत, अशी तिची जय्यत तयारी सुरू होती. मग आजही राणी रोहित रूममध्ये येण्याआधीच झोपून गेली.
रोहितही आला आणि आता मुद्दाम तिच्याजवळ गेला. तिच्या तोंडाच्या अगदी जवळ त्याचं तोंड घेऊन गेला आणि तिच्या कानात हळूच प्रेमानं म्हणाला, राणी. तशी राणी फार दचकली आणि उठून मिठीत उशी घेऊन म्हणाली, सर तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तुमच्या जागेवर जा. आणि तो म्हणाला, असं का? अगं मी बघत होतो, तुला काही हवं आहे का? तुला हवं असेल तर मी येऊ का तुझ्याजवळ? आणि लवकर का झोपलीस? आणि राणी मनात म्हणाली, शी, हा कसला प्रश्न? तुला हवं असेल तर म्हणजे यांना नको आहे का? मग फक्त मला हवं आहे म्हणून प्रेम नको आहे सर मला. ते तुमच्याही मनात हवं. मला ते ओरबाडून घ्यायचं नाही तुमच्याकडून. असं म्हणून राणी त्याला डोळे झाकून किळस येऊन म्हणाली, तुम्ही तुमच्या जागेवर जा प्लीज. आणि रोहित हसून म्हणाला, ओके, गुड नाईट, आणि जाऊन गुपचूप झोपला. आणि राणी त्याच्याकडे पाठ करून झोपली. मग आता दुसऱ्या दिवशी संडे होता. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि राणी शांतच बसली होती. आणि जानकी सपनाला म्हणाली, हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी कर, राहुल येतोय तुझ्यासोबत. सपना म्हणाली, आई पण खरंच येतील का ते? जानकी म्हणाली, का नाही येणार? त्याला यावंच लागेल. तुझ्या पोटातलं बाळ त्याची जबाबदारी आहे. आणि माझी मुलं इतकीही वाया गेलेली नाहीत की त्यांची जबाबदारी टाळतील. हो ना राहुल? असं जानकी राहुलला म्हणाली आणि राहुल गप्प बसला. आणि आता तो गप्प आहे याचा अर्थ तो हॉस्पिटलमध्ये यायला तयार आहे असं वाटून सपना तिची तयारी करायला गेली. आणि राहुल म्हणाला, आई तू सुद्धा चल. आणि जानकी म्हणाली, नको, ठराविक काळानंतर आई आई करायचं नसतं, समजलं? आणि तिच्या उलट्या होतात तर डॉक्टरांना विचार, अन्नपचन होईल असं काहीतरी औषध द्या म्हणावं. तिच्या पोटात काहीच राहत नाही. आणि राहुल म्हणाला, आई माझ्याकडून इतकं सगळं नाही होणार, म्हणून तू चल, मी काहीच विचारणार नाही. जानकी म्हणाली, राहुल तुला विचारावं लागेल. सपना आपल्याकडे काही महिनेच आहे, तेवढे दिवस तिची काळजी घ्यावी लागेल. आणि आपल्याला हे सगळं आपल्या बाळासाठी विचारायचं आहे, सपनासाठी मुळीच नाही. कारण की आपल्याला ती बाळ देणार आहे. जर ती व्यवस्थित खातपीत नसेल तर बाळ तरी सुदृढ कसं होईल? आणि जन्म दिल्यानंतर तिचाही तितकाच हक्क आहे बाळावर. तरीसुद्धा ती ते मूल तुझ्याकडे देऊन इथून निघून जायला तयार आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे राहुल. ती तिच्या मुलावरचा हक्क सोडायला तयार आहे. मग तू इतकंही नाही करणार का? आणि मग राहुल म्हणाला, ठीक आहे. मग तर स्वप्नाला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघाला. सपना पुढे बसणार गाडीमध्ये, इतक्यात तो म्हणाला, मागे बस. आणि मी तुला इथे बसू देत नाही याचा अर्थ कळतोय तुला? सपना गुपचूप पाठीमागे बसली. मग दोघेही हॉस्पिटलजवळ आले आणि खाली उतरले. आणि हॉस्पिटलच्या समोरच तिला चिंचेचं झाड दिसलं आणि तिनं हरकून राहुलच्या हाताला पकडलं आणि म्हणाली, राहुल मला ती चिंच पाहिजे, मला खूप खावीशी वाटते, मला द्या ना पटकन. तसं राहुलनं तिच्याकडं बघितलं, पुन्हा त्या हाताकडे बघितलं आणि सपनानं घाबरून हात मागे घेतला. आणि राहुल हॉस्पिटलमध्ये पुढे निघून गेला तिच्याकडे दुर्लक्ष करून. आणि मग तीही पाठीमागे गेली. आणि मग नाव नोंदवताना तिला विचारलं की तुमच्या मिस्टरांचं नाव सांगा. आणि राहुल मुद्दाम म्हणाला, बाळाच्या बापाचं नाव घ्या, राहुल सूर्यवंशी. आणि ती रिसेप्शनिस्ट म्हणाली, हो, बाळाचे बाबाच असतात, तेच बाळाच्या आईचे मिस्टर असतात ना. आणि राहुल त्या रिसेप्शनिस्टला पुन्हा म्हणाला, सांगितलेलं कळतं का? मी बाळाचा बाबाच आहे. आणि ती बाई वैतागली आणि म्हणाली, काय माणूस आहे? ती सपनाला म्हणाली, हे तुमचे मिस्टरच आहेत ना? आणि सपना हसून हो म्हणाली. मग तिचं चेकअप झालं आणि दोघेही डॉक्टर पुढे बसले आणि राहुलचं डोकं मोबाईलमध्ये होतं. आणि डॉक्टर म्हणाले, कितवा महिना आहे? आता सपना सगळं सांगत होती आणि डॉक्टर म्हणाले, सगळं तुम्हीच बोलताय, तुमचे मिस्टर काही बोलतच नाहीत, त्यांचं तर सगळं लक्ष आल्यापासून मोबाईलमध्ये आहे. हे बघा मिस्टर राहुल सूर्यवंशी, मोबाईल बाजूला ठेवा आणि बायकोकडे लक्ष द्या. सुदृढ बाळ हवंय ना तर तुमचीही तितकीच जबाबदारी बनते. आणि हो, या दिवसात फिजिकली एकत्र येताना थोडंसं काळजी घ्या, नाहीतर प्रॉब्लेम येऊ देऊ नका. तसा राहुल चिडला आणि म्हणाला, ते तुम्हाला काय करायचं, तुम्ही फक्त प्रिकॉशन काय घ्यायची ते सांगा, फक्त बाळाच्या आईची. डॉक्टर म्हणाले, तेच सांगतोय. आणि मी जे सांगितलं तुम्हा दोघांच्या रात्रीबद्दल तेही त्या प्रिकॉशनमध्येच येतं. आणि राहुल म्हणाला, हो घेतोय आम्ही प्रिकॉशन, सध्या ती वेगळ्या रूममध्ये झोपते,
आणि मग तर डॉक्टर डोक्याला हात लावून म्हणाले, अहो तुम्ही असं काय बोलताय, अशा अवस्थेत त्यांच्यासोबत कुणीतरी झोपायला हवं, आणि तो नवराच असतो, इतकी पण प्रिकॉशन घेऊ नका की वेगळ्या वेगळ्या रूममध्ये झोपताय, रात्री अपरात्री त्या पोटावर पडल्या वगैरे तर. आणि राहुल म्हणाला, बरं ते जाऊ द्या, ते आमचं आम्ही बघू. आणि डॉक्टर म्हणाले, उलट्या होतात का? सपना म्हणाली, हो. आणि राहुल लगेच म्हणाला, हो डॉक्टर, आणि माझ्या आईनं सांगितलं आहे की उलट्या होऊ नयेत म्हणून काहीतरी औषध द्या, जेणेकरून अन्नपचन झालं पाहिजे. आणि आता हे ऐकून सपना थोडी गालात हसली. आणि मग डॉक्टर म्हणाले, हो ते देणारच आहे. आणि मग दोघेही बाहेर आले. आणि राहुल बघत होता की आणखीन गरोदर बायका तिथं येत होत्या, त्यांचे नवरे त्यांना पकडून पकडून आणत होते, किती काळजी घेत होते बायकांची. आणि सपनासुद्धा त्यांच्याकडे फार कौतुकानं बघत होती. आणि आता राहुल पुढे निघून गेला. त्यानं पुन्हा पाठीमागं बघितलं आणि तिला म्हणाला, चल पटकन, का थांबलीस? आणि ती त्याच्या मागं गेली. आणि गाडीत बसताना पुन्हा त्या चिंचेच्या झाडाकडे तिनं बघितलं आणि काहीच न बोलता त्याला म्हणाले, राहुल मला माहीत आहे तुम्हीसुद्धा या इतर नवऱ्यांसारखीच माझी खूप काळजी घेतली असती, किंवा याच्याही पेक्षा खूप जास्त काळजी घेतली असती. अगदी माझा पायसुद्धा जमिनीवर पडू दिला नसता तुम्ही. पण चूक तुमची नाही, चूक माझी आहे. पण तुम्ही ना खूप चांगले बाबा होणार हे मात्र नक्की. आणि त्यानं पुन्हा तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि गुपचूप गाडी स्टार्ट केली. आणि तो काचेतून बघत होता की तिचं लक्ष त्या चिंचेच्या झाडाकडे आहे. आणि मग तिला लगेच घरी सोडली आणि तो तसाच गाडीत बसला. आणि ती म्हणाली, राहुल तुम्ही घरात येणार नाही का? आणि तिला तो म्हणाला, असले प्रश्न विचारण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलेला आहेस. आणि पुन्हा गाडी स्टार्ट करून शांतपणे निघून गेला. आणि सपना गुपचूप घरात आली. तिनं मग किचनमध्ये चिंच शोधली, कारण तिला खूप खावीशी वाटत होती, पण तिला सापडली नाही. आणि आता ती कोणाशीच काही बोलली नाही. असले हट्ट तर नवऱ्याजवळच करणार ना, म्हणून ती कोणालाच काही न बोलता शांत बसली. मग थोड्या वेळानं राणीनं सगळ्यांना लंचसाठी हाक मारली. आता सपनासुद्धा बाहेर आली. तेव्हा राहुलसुद्धा आलेला होता. आणि त्यानं एक बॉक्स गुपचूप जानकीकडे दिला. आणि जानकी म्हणाली, राहुल यात काय आहे? आणि तो काहीच बोलला नाही. आणि रोहित म्हणाला, आई नक्कीच दादांना आपल्या सगळ्यांना जेवणानंतर काहीतरी खायला आणलंय, स्वीट असेल, हो ना दादा? तरीही राहुल काही बोलला नाही, फक्त इतकंच म्हणाला, राणी मला वाढ. आणि जानकीनं तो बॉक्स उघडून बघितलं आणि म्हणाली, अगं बाई चिंचा, मग हा बॉक्स आमच्यासाठी नाहीच. आणि तिनं तो बॉक्स सपनाकडे दिला. आणि सपना खूप खुश झाली. आणि आता कोणीच काहीच न बोलता गुपचूप गुपचूप जेवण करत होते सगळे. सपना मात्र राहुलकडे बघून हसत होती. तरीही रोहित हळूच म्हणाला, बाळासाठी चिंच वाटतं, हो ना दादा? आणि राहुलसुद्धा म्हणाला, हो फक्त बाळासाठी. आणि रोहित हसून म्हणाला, बरं बाबा, फक्त बाळासाठी. आई फक्त बाळासाठी, बाबा फक्त बाळासाठी बरं का, राणी फक्त बाळासाठी बरं का, असं रोहित सगळ्याला रिपीट करून सांगत होता. आणि सगळे हसत होते, पण राणी सोडून. आणि हा रोहित कुमार त्याच्या फॅमिलीसोबत किती मस्ती करतो. आणि बेडरूममध्ये याच्या डोक्यावर 100 गॅस सिलेंडरचं ओझं दिल्यासारखा तोंड करत असतो. किती प्रेशर असतं याच्यावर बेडरूममध्ये, असं तिला वाटलं. आणि ती मनातच तोंड वाकडं करत होती. आणि सपनाताई गरोदर आहे म्हणून तिचे नाही म्हटलं तरी राहुल दादा लाड करतातच, कितीही रुसले तरी. मग असे लाड आपले कधी व्हायचे की हे सगळं नशिबातच नाही, असं म्हणून ती नाराज झाली. मग पुन्हा आता सपना तिच्याकडे आली आणि म्हणाली, राणी आत येऊ का? राणीनं डोळे पुसले आणि म्हणाली, या ना, असं काय विचारताय? आणि सपना म्हणाली, राणी तुझी अवस्था बघून मला असं वाटते की शेवटी मी म्हणाले तसंच झालं ना? आणि राणी खोटं बोलत म्हणाली, नाही नाही, असं काहीच नाही झालं. आणि सपना म्हणाली, राणी तू खोटं बोलतेस, पण तुझे डोळे खोटं बोलणार नाहीत. तुला पुन्हा काहीतरी सांगून रोहित भाऊजींनी खोटं बोलायला लावलं, हे मला माहीत नाही का? आणि पण तू अजूनही खुश नाही हे मात्र नक्की. आणि हे फक्त मीच नाही तर आईंनासुद्धा माहीत आहे. आणि कोणीच काही करू शकत नाही गं रोहित भाऊजींच्या हट्टापुढं. आणि राणी नाराज होत म्हणाली, बघा ना ताई, अशी पण माणसं असतात का हो जगात? इतकं कट्टर ब्रह्मचर्य पाळायची काय गरज आहे का? पण यावेळी त्यांनी अशी चाल खेळली की मी स्वतः होऊनच या सगळ्यांना नको म्हणाले. असं म्हणून राणीनं सगळं सांगितलं. इतक्यात जानकी तिथं आली आणि म्हणाली, माहीत आहे मला, माझा मुलगा किती टोकाचा हट्टी आहे हे माहीत आहे. आणि राणी म्हणाली, पण आई आता मी काय करू?
आणि तुम्ही प्लीज त्यांना प्रेशराईज करू नका या सगळ्यांसाठी. मी बघेन वाट त्यांची, अगदी मरेपर्यंत वाट बघेन. आणि सपना म्हणाली, मी काय म्हणते, या व्हॅलेंटाईन डेला तू स्वतः होऊन प्रयत्न कर. राणी म्हणाली, तुमचं बरोबर आहे, पण त्यांना नाही हे सगळं आवडत. आणि त्यांच्याकडून ते करून घेणं आणि त्यांना प्रेमात पाडणं खूप अवघड आहे हो. आणि आता मलाच त्या सगळ्या मुलींची दया येते, अगदी तुमच्या सकट. त्यांच्या मागे लागून तुम्ही तुमचा किती टाईम वेस्ट करत होत्या. आणि सपना म्हणाली, पण तू लकी आहेस, जी त्यांची बायको आहेस. तू प्रयत्न करू शकते आणि घरचेसुद्धा तुझ्यासोबत आहेत, त्यामुळे ते तुला जास्त दूर जाऊ देणार नाहीत. आणि राणी विचार करायला लागली की नक्की काय करू. आणि सपनाताई हा शेवटचा प्रयत्न करणार, ते सुद्धा व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून, असं तिनं मनात ठरवलं. मग आता रोहित संडे असूनही कारखान्यावर निघाला. आणि पाईपलाईन फुटून चिखल झाला होता आणि मोठं डबकं साठलं होतं. आणि एक जणाचा ट्रॅक्टर त्यात रुतून बसला होता. आणि तिथं नवोदित पुढारी म्हणजेच संग्रामराजे शिर्के उगीच बाजूला उभा राहून ते सगळं बघत होता. आणि असा ट्रॅक्टर मार, तसा ट्रॅक्टर मार, असा गेअर टाक, असा बाजूनेच उभा राहून म्हणत होता, पांढरे शुभ्र कपडे घालून. आणि रोहितने ते सगळं बघितलं. तो थांबला आणि खाली उतरला. त्यानं स्वतः त्या ट्रॅक्टरच्या चाकाला हात लावला, धक्का दिला आणि बाकी सगळ्या लोकांना म्हणाला, तुम्हीसुद्धा या. आणि ते चिखलात बरबटलेलं चाक रोहितनं जराही किळस वाटू न देता खांद्यानं ढकलायला सुरुवात केली आणि ट्रॅक्टर बाहेर काढायला मदत केली. आणि तो माणूस रोहितचे आभार मानून निघून गेला. आणि नेता असावा तर तुमच्यासारखा रोहित दादा, आमचे पुढचे आमदार तुम्हीच, असं तो म्हणाला. आणि रोहितनं हसत त्याला टाटा केला. आणि संग्राम चिडला आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला म्हणाला, तुझ्या आईचं, तुझ्या मागचे 20 मिनटं मी तुझ्यासोबत इथं उन्हात थांबलोय, त्याचं तुला काहीच नाही, माझं आभार पण मानले नाहीत तू. आणि रोहित हात झटकत म्हणाला आणि अंगावरचा चिखल झटकत संग्रामला म्हणाला, त्याला कशाला शिव्या देतोस. हे बघ, लोकांची मदत करायची असेल तर असं स्वतःला त्याच्यामध्ये बुडवून घ्यावं लागतं. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत समाजसेवाला वाहून घ्यावं लागतं. तुझ्यासारखं नाही नुसते पांढरे कपडे घालून पुढारी व्हायचं. तू इथे 20 मिनिटांपासून काय किंवा 2 दिवसांपासून उभा असला काय, तुझा काहीच उपयोग नाही. कारण तू फक्त तळ्याच्या काठाला उभा राहून पाणी चाकणारा आहेस. आणि तुझ्यासारख्यांना आता जनता चांगलंच ओळखते आणि चिखलात लोळवते, तेही डिपॉझिट जप्त करूनच. असं म्हणून रोहितनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि निघाला. आणि संग्राम रागात म्हणाला, खूप माज आहे ना तुला सूर्यवंशी असल्याचा, तुझा हाच माज उतरवणार मी एक ना एक दिवस, असं संग्राम रोहितला चॅलेंज करत म्हणाला. मग आता रोहित काय गप्प बसतोय का, तोही मागे वळाला आणि त्याच्याकडं बघून गेला. आणि त्याचे खराब झालेले चिखलातनं बरबटलेले हात रोहितनं संग्रामच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यांना पुसले, त्याचेही कपडे खराब करून टाकले आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून डॅशिंग लुक देत म्हणाला, बघूच कोण कोणाची जिरवतं. आता फक्त तुझे कपडे खराब केले, जास्त बकबक केली तर तुझा अख्खा थोबडा ओळखू येणार नाही इतके पंच मारेन तोंडावर. तसा राजेश शिर्केचा पिये काहीतरी बोलणार इतक्यात रोहितनं त्याच्याकडे खूप रागात बघितलं. त्याच्यासमोर एक बोट केलं आणि म्हणाला, तुझी टिटवीसारखी ट्यूट्यू ऐकायला मी इथे थांबलो नाही. आणि आवाज खाली, नाहीतर दात आणि जीभ दोन्ही घशात घालीन, असं म्हणून त्याच्या पियेला रोहितनं त्याच्या धारदार नजरेनं गबगार केला आणि शर्ट काढून त्यानं डिक्कीमध्ये टाकला आणि तसाच बनियनवर गाडीत बसला. आणि आता रोहित काही अंतर निघून गेला. आणि राजे शिर्के आणि त्याचा पिये गाफील झाले आणि रोहितलाच शिव्या घालत होते. इतक्यात रोहित पुन्हा माघारी फिरून आला आणि त्यानं मुद्दाम त्या चिखलातनं गाडी घातली आणि सगळा चिखल त्या राजे शिर्केच्या अंगावर उडवला, त्याला पूर्ण भरवूनच टाकला आणि त्याचं तोंबाड पण भरवून टाकलं. आणि रोहित त्याला म्हणाला, ए भिकारी, कपडे लॉन्ड्रीमध्ये धुवायला टाक, त्याचे पैसे मी देतो, आणि गेला निघून. आणि आता संग्राम राजे शिर्के खूप चिडला आणि म्हणाला, याला अजिबात सोडणार नाही, हेच कपडे त्याच्या प्रेतावर कफर म्हणून चढवणार, असं मनात ठरवलं त्यानं. आणि रोहितला मारण्याचं प्लॅनिंग करू लागला. आणि आता त्याच्या पियेनं सुद्धा त्याला अडवलं नाही किंवा नेहमीसारखा शहाणपणा शिकवला नाही, तर रोहितची जिरवण्याची वेळ आलीच आहे आणि एकदा तरी त्याची जिरवलीच पाहिजे. सूर्यवंशींची ताकद कमी झाली ना तर खूप बरं होईल, कारण हा रोहित म्हणजेच सूर्यवंशींची 80% ताकद आहे, असं तो म्हणाला. आणि रोहितला मारण्याचा प्लॅन सुरू झाला. आणि आता उद्याच्या व्हॅलेंटाईन डेला मेघना आणि राणी दोघींपैकी कोणाचा प्लॅन सक्सेस होईल, की हे तडक भडक
आणि बेधडक रोहित कुमार दोघींच्याही कानाखाली लावतील आणि व्हॅलेंटाईन डेचं भूत उतरवतील हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहेत.